ही पत्रकार परिषद खरं तर याच्यासाठी होती की न डरेंगे न झुकेंगे, आम्ही विद्यार्थ्यांच्या मागं खंबीरपणे उभे आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणार आहोत जिल्ह्यामध्ये. याच्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. कशा प्रकारचं स्वरूप आहे आमचं आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की काळे झेंडे घेऊन आम्ही त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. कुठून सुरुवात? आमची दौंड तालुक्यापासून सुरुवात होईल. प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ते आंदोलन होईल. कोण तालुकानिहाय कसं नेतृत्व असतं? त्या तालुकानिहाय नेतृत्व म्हणलं तर तिथला प्रत्येक तालुक्याचा तालुका अध्यक्ष असेल आणि त्याच्याबरोबर आमचा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, त्या युवक पदाधिकारी, NSUIचे पदाधिकारी हे सर्वजण त्या आंदोलनाला सहभागी होतील. किती दिवस असेल? हे साधारण आमचं आंदोलन 15 दिवस चालेल. शेवट कसा असेल? शेवट त्याचा हे सगळे तालुकावाईज आंदोलनं झाल्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसवरती एक मोठं आंदोलन विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. काय मागणी असेल तर? आमची हीच मागणी असेल की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षेमध्ये पेपर फुटी होती आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे ते न भरून निघणारं नुकसान होते, त्याच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी आमचं आंदोलन असणार. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही खरी प्रमुख मागणी आमची असेल. त्यावेळेस कोणी पक्ष वरिष्ठ सहभागी असणार? त्यावेळेस आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, त्याच्यानंतर माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, विश्वजितदादा कदम साहेब यांनासुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि ते उपस्थित राहतील ही मला खात्री आहे. डेट काय आहे सगळं सुरू होण्याची? आमची सुरू व्हायची तरी खरी तर आजच डेट आहे. आजपासूनच आमचं चालू, आता आम्ही इथून गेलो की चालू होणार आहे आंदोलन. मागण्या पूर्ण होतील वाटते तुम्हाला? आता हे सरकारच हुकुमशाहीगत वागतंय, त्यामुळं आमचं काम आहे मागण्या मान्य करायच्या का न करायचे त्यांचं काम आहे. आम्ही तर मागण्या आमच्या मागतोय. आता ते करायच्या, पूर्ण करायच्या का नाही करायच्या, पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करणार. आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. त्यांना काय फरक पडतो असं वाटत नाही? काल संसदेतून बाहेर पडताना त्यांचा हस्तांतरण व्हिडिओ आला. आता ह्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणल्यावर खरंच मला असा म्हणजे चिड येते त्या माणसाविषयी की ती असंवेदनशील माणूस आहे की बाहेर ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतो आहे आणि ज्याचा राजीनाम्याची मागणी होती तो माणूस हसत बाहेर पडतो आहे. ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते या भारतामध्ये?